एके काळी डोंगरांनी वेढलेल्या एका छोट्या गावात एक 24 वर्षांचा तरुण राहत होता. त्याचे नाव होते मार्को. मार्को खूप अस्वस्थ स्वभावाचा होता. त्याच्या मनात सतत विचारांची गर्दी असायची. दिवसभर वेगवेगळे विचार येत जात असत आणि हे विचार त्याला थकवून टाकत. भूतकाळातील गोष्टींमुळे तो नेहमी दुःखी असायचा आणि भविष्याबद्दल खूप चिंता करत असे. या सगळ्यामुळे त्याच्या मनात नेहमी वादळ असायचे. त्याला शांतता वाटत नसे, झोप येत नसे आणि हसूही विसरला होता. एके दिवशी मार्कोला डोंगरातल्या एका दूरच्या गावाबद्दल कळलं. तिथे एक ज्ञानी वृद्ध मनुष्य राहत होता. तो वृद्ध मनुष्य शहरातील एक प्रसिद्ध मनोवैज्ञानिक होता. त्याने आयुष्यात खूप लोकांना मदत केली होती आणि मनाला शांतता कशी मिळवायची हे शिकवले होते. आता तो म्हातारा झाला होता. शहरातील गोंगाट सोडून निसर्गाच्या जवळ शांत गावात राहायला आला होता. कधीकधी तो येणाऱ्या लोकांना मार्गदर्शन करत असे. मार्कोला उत्सुकता वाटली आणि आशाही निर्माण झाली. त्याने ठरवलं, कदाचित हा वृद्ध ज्ञानी मला मनाशांती मिळवून देऊ शकेल. तो त्याला भेटायला निघाला. अनेक दिवसांच्या लांब प्रवासानंतर मार्को त्या डोंगरातील गावात पोहोचला. तिथे हिरवाईने झाकलेलं एक छोटंसं घर दिसलं. घराच्या ओट्यावर तो वृद्ध शांतपणे बसला होता. त्याचे डोळे मिटलेले आणि चेहऱ्यावर समाधान. मार्को त्याच्याकडे गेला आणि हळू आवाजात म्हणाला, आजोबा, माझं मन खूप अस्वस्थ आहे. विचार थांबत नाहीत. मला मनात शांती हवी आहे. तुम्ही मला मदत कराल का? वृद्धाने डोळे उघडले आणि मंद स्मित केले. तो म्हणाला, शांती शोधतोयस? मग माझ्यासोबत चल. मी तुला एक छोटी कामगिरी देतो. त्यानं मार्कोला अंगणात नेले. मग एक ग्लास पाण्यानं अगदी काठोकाठ भरला. इतका भरलेला की जरा हल्ले तरी पाणी सांडेल. त्यानं तो ग्लास मार्कोच्या हातात दिला आणि म्हणाला, हा ग्लास घे. गावाच्या टोकापर्यंत चालत जा आणि परत ये. पण लक्षात ठेव, एक थेंबही पाणी सांडायला नको. मार्कोला आश्चर्य वाटलं, पण तो प्रयत्न करायला तयार झाला. तो ग्लास अलगद धरून चालू लागला. रस्ता अरुंद होता. लोकांची ये जा चालू होती. कुणी धावत होतं, कुणी बोलत होतं. दुकानवाले ग्राहकांना हाक मारत होते. कुत्रे भुंकत होते. पण मार्कोनं कुठेच लक्ष दिलं नाही. त्याचे डोळे फक्त ग्लासावर होते. तो शांत, सावध आणि हळू कदम टाकत होता. लोक त्याच्याकडे आश्चर्यानं पाहत होते, पण कुणी त्रास दिला नाही. ते जाणत होते की तो काहीतरी महत्त्वाचं शिकतो आहे. शेवटी मार्को परत आला. तो म्हणाला, आजोबा, मी केलं. एक थेंबही पाणी सांडलं नाही. वृद्धाने स्मित करून विचारलं, छान. पण मला सांग, तुला रस्त्याच्या कडेला खेळणारी मुलं दिसली का? कुत्र्यांचे आवाज ऐकू आले का? मार्को आश्चर्याने म्हणाला, नाही, मी काहीच पाहिलं नाही, काही ऐकलं नाही. माझं लक्ष फक्त ग्लासावर होतं. वृद्धाने पुन्हा हसत म्हटलं, हीच तर गोष्ट आहे, जे नेहमी तुझ्यात होतं पण तुला माहीत नव्हतं. जेव्हा मन फक्त वर्तमान क्षणात राहतं, तेव्हा भीतीला जागा राहत नाही, गोंधळ होत नाही आणि नको ते विचार येत नाहीत. ग्लासावर लक्ष ठेवताना तुझं मन पूर्ण शांत झालं. ना भूतकाळाची चिंता, ना भविष्याची भीती. हळूहळू मार्कोला समजलं, हीच ती शांती होती ज्याचा तो शोध घेत होता. शांती बाहेर कुठेतरी मिळत नाही, ती आपल्या आतच असते, जेव्हा आपण हा क्षण जपतो. मार्कोने नम्रपणे मान झुकवली. तो म्हणाला, आजोबा, आता मला कळलं. मन शांत ठेवायचं असेल तर मन आत्ता, या क्षणात ठेवायला हवं. तेव्हाच खरी शांतता मिळते. वृद्ध समाधानाने हसले. सूर्य मावळत होता. पक्षी घरट्यांकडे उडत होते आणि मार्को परतीच्या वाटेने निघाला. पण आता तो पूर्वीसारखा अस्वस्थ तरुण नव्हता. तो बदलला होता, कारण त्याने मन शांत करण्याचा मार्ग शोधला होता. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. आणि अशाच प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या कथेत पुन्हा भेटू, नवीन विचार आणि नवीन शिकवणीसह. तोपर्यंत आनंदी रहा आणि शांत रहा.